नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने आणल्या आहेत 5 नवीन योजना। या योजना इतका जबरदस्त आहेत की ज्यामुळे आता मोठा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे। 60 ते 65 वर्षावरील नागरिकांना या योजनेमधून मोफत आता 60,000 रुपये मिळणार आहेत। तसेच औषधासाठी पैसे पण मिळणार आहेत आणि जर तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर त्यामधून तुम्हाला काही पैसे वाढवून मिळणार आहेत। अशा 5 वेगवेगळ्या योजना नवीन आल्या आहेत, त्यामुळे लक्ष देऊन बघा। ह्या सर्व योजना 1 डिसेंबर पासून तुम्हाला लागू होणार आहेत, त्यामुळे या सर्व योजनांचा लाभ तुम्ही नक्की घ्या। काय काय करायचं, अर्ज कसा करायचा आहे सविस्तरपणे बातमी सांगतो, लक्ष देऊन बघा। बघा आता शासकीय ज्या निवृत्ती वेतन योजना आहे तर त्यांनी आधी ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणीपासून दूर केलेला आहे, त्यापैकीच ही एक योजना आहे। तर ही योजना 2007 मध्ये भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केली होती। यामध्ये ज्येष्ठ नागरिकाला एक रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येत आहे। मग ही रक्कम किती आहे आणि त्यामुळे त्यांना आता चांगल्या प्रकारचे आर्थिक सहाय्य देखील मिळत होतं। बघा तुम्हाला काय सांगितले, एक रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून दिली जाणार आहे। बघा आता तुम्हाला ही रक्कम किती मिळणार आहे आणि याचा लाभ कोणकोणत्या ज्या काय असेल ते नागरिकांना, जे काय असेल ते ज्येष्ठ नागरिक आहेत ते तुम्हाला कोणत्या कोणत्या नागरिकांना मिळणार आहे आणि याचा लाभ कसा घ्यायचा ते बघा तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगतो। बघा आता ही जी योजना आहे याचा लाभ घ्यायला तुमचं वय 60 वर्ष किंवा 65 वर्ष यापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे। आता या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एक रक्कम नियमितपणे पेन्शन म्हणून देण्यात येते, जी 700 रुपये इतकी आहे। ही पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला एकही रुपया भरायची गरज नाही। योजना पूर्ण सरकारच्या अनुदानात राबवली जाते। मग याचा लाभ कसा घ्यायचा ते बघा। आता बघा तुम्हाला 700 रुपये महिन्याला पेन्शन म्हणून दिली जाते। काही नागरिक जे आहेत ते याचा लाभ घेत आहेत, काही नागरिक जे आहेत ते याचा लाभ अजून घेणार आहेत। तुम्ही जर ह्या योजनेच्या संदर्भात तुम्ही जर 700 रुपये तुम्हाला मिळत असतील तर पुढील योजना ज्या 4 योजना आहेत ज्याच्या मार्फत तुम्हाला मोफत औषध मिळणार आहे, 60,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। मग याचा लाभ कसा घ्यायचा हे पण सविस्तरपणे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। बघा आता ही जी योजना आहे तुम्हाला मोफतपणे महिन्याला 700 रुपये मिळवून देत असते। यासाठी लागणारी पात्रता आणि कागदपत्र तसेच तुम्हाला हे महिन्याला 700 रुपये मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आणि पुढे ज्या 4 योजना सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मोफत मेडिसिन म्हणजेच मोफत तुम्हाला औषध मिळणार आहे, त्यासाठी अर्ज कुठं करायचा सर्व डिटेल्स मध्ये सांगतो। यासाठी वयाची अट ठेवलेली आहे। बघा आता तुम्हाला मोफत औषध मिळणार आहे, यासाठी सुद्धा तुम्हाला वयाची अट ठेवलेली आहे। बघा ती अट कोणती असणार आहे, तुम्हाला मोफत औषध मिळणार आहे, तुम्हाला पेन्शन म्हणून एक वार्षिक तुम्हाला 60,000 रुपये दिले जाणार आहेत आणि 700 रुपयाचा लाभ तुम्हाला जर महिन्याला मिळत नसला तर तुम्ही याचा लाभ कसा घ्यायचा तेही सांगतो आणि तुम्हाला ह्या पुढील 3 ते 4 योजना आहेत ते पण सांगतो। लक्ष देऊन बघा, पुढील फक्त 5 मिनिट व्हिडिओ बघा, तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। बघा आता मित्रांनो, आताची बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। तुम्हाला आताची ही एक बातमी आहे, तुमचे ज्येष्ठ नागरिक म्हणजे तुम्हाला 60 ते 65 वर्षावरील तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी बघा। रेल्वे बस नंतर आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत विमान प्रवासही देण्याची घोषणा सरकारने केली आहे। तुम्ही ही बातमी पुराव्यासहित पाहू शकता। जी 24 तासनी ही बातमी दिली आहे। तीर्थयात्रा देवदर्शनासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिकांना मोफत विमान प्रवासाची घोषणा आता सरकारने केली आहे, त्यामुळे ही अंमलबजावणी आता होणार आहे। 60 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल। बघा तर तुम्ही ही बातमी पुराव्यासहित पाहू शकता। जी 24 तासना आपल्याला ही बातमी दिली आहे, त्यामुळे तुम्हाला आता विमान प्रवास मोफत मिळणार आहे। तुम्ही बाहेरच्या ठिकाणी जर कुठे फिरायला जाणार असलात, तुमचं आता उतार वय असतं त्यामुळे तुम्हाला फिरण्याची जी संधी मिळते ती आता तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळणार आहे। तुम्ही पुराव्यासहित बातमी पाहू शकता। ही तुम्हाला जी 24 तासने बातमी दिली आहे। बघा अजून अशाच प्रकारच्या ज्या योजना आहेत पुढील महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला सगळं समजावून सांगतो, बघा लक्ष देऊन। मित्रांनो, यासाठी कागदपत्रांची विशेष मागणी आहे। बघा तुम्हाला मोफत जे काय असेल ते तुम्हाला जे विमान सेवा मिळणार आहे ते तुम्हाला यासाठी कागदपत्रांची अटी आहे। तुम्हाला 700 रुपये कसे मिळणार आहेत, तुम्हाला मोफत औषध कसे मिळणार आहेत, तुम्हाला वार्षिक 60,000 ची पेन्शन कशी मिळणार आहे ते पण सांगतो, लक्ष देऊन बघा। बघा आता वळूया पुढच्या अतिशय महत्त्वाच्या सेवेकडे, म्हणजे योजना जी आहे त्या योजनेकडे बघा, जी ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते। ती म्हणजे एक असं कार्ड आहे की तुमचं त्या वयाचा पुरावा आहे, तुमच्या वयाचा जो पुरावा आहे ते कार्ड जर तुम्ही काढलं नसेल तर तुम्ही नक्की काढा। ते आता तुमच्यामध्ये आधार कार्ड हे पण आहे। आधार कार्ड पेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे त्याला सिनियर सिटीजन कार्ड असे म्हणतात। बघा आता
तुमच्याकडे सिनियर सिटीजन कार्ड पाहिजेच, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जर तुम्ही औषध गोळ्या जरी घ्यायला गेला एखाद्या मेडिकलमध्ये, औषध गोळ्या ठराविक जे मेडिकल आहेत ते पण तुम्हाला सांगतो, ज्याच्या ठिकाणी तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळतं. तुम्हाला जर ते सिनियर सिटीजनचं जर तुम्ही कार्ड दाखवलं, त्या अंतर्गत सरकारने काही सुविधा काढल्या आहेत, ज्या अंतर्गत तुम्हाला भरपूर डिस्काउंट पण मिळतं, ते पण सांगतो. आणि पुढील ज्या योजना आहेत ते महत्त्वाचे आहेत, लक्ष देऊन बघा. तर जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विविध सरकारी विभागात, सार्वजनिक कंपनी, खाजगी व्यवस्थापन अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. काही ठिकाणी त्यांना प्राधान्य दिले जाते, काही ठिकाणी त्यांना प्रवेश लवकर दिला जातो. बऱ्याच वेळा त्यांना त्यांच्या ज्या गोष्टी लवकर होत नाहीत ते लवकर होतात. त्यासाठी एक तुम्हाला हे कार्ड करायचं आहे, त्याचं नाव आहे सिनियर सिटीजन कार्ड. बघा आता हे कार्ड कसं काढता येईल बघा. आता त्याला एक वेगळी स्कीम आहे, त्या ठिकाणी त्याला दिली जाते. बघा एक कार्ड आता कसं काढायचं, तुम्हाला ज्या अंतर्गत तुम्हाला सर्व काय मिळालं जातं. एक तुम्हाला आधार कार्ड जसं असतं तसं एक कार्ड आहे, बघा कसं काढायचं. पुढील योजना महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की बघा व्हिडिओ, तुम्हाला लक्ष देऊन व्यवस्थित सांगतो. आता त्यांचा वयाचा पुरावा म्हणून हे सिनियर सिटीजन जे कार्ड तिथे वापरता येते, तसेच ST मध्ये दाखवले जाते. त्यामुळे प्रवास भाड्यात कपात करता येते. आणि हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेस तुम्ही ॲडमिट होता, बघा तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च असतो, जो काही उतार वय लागल्यानंतर तुम्हाला दवाखान्याचा खर्च होतो. त्यामुळे सिनियर सिटीजन तुमचं जर एक कार्ड असेल आणि तुमचं वय 65 वर्षापेक्षा जास्त वय असेल, तर तुमच्या बिलामध्ये देखील विविध योजनेअंतर्गत सवलत घेता येणार आहे. बघा आता तुम्हाला जे काय असेल ती सिनियर सिटीजन जर कार्ड तुमच्याकडे असेल आणि तुमचं वय 65 वर्ष म्हणजेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, तर तुम्हाला आता या योजनेअंतर्गत तुम्हाला बिलामध्ये देखील तुम्हाला सवलत मिळणार आहे. बघा आता हे कार्ड देखील तुम्हाला ऑनलाईन काढता येणार आहे, याची माहिती पुढे सांगणार आहे. लक्ष देऊन बघा, तुम्हाला हे कार्ड कसं काढायचं, कुठं काढायचं ते पण सांगतो. बघा त्यानंतर आता पुढची जी स्कीम आहे ती म्हणजे तुम्हाला जबरदस्त पेन्शन मिळवून देते. बघा आता तुम्हाला पेन्शन मिळवून देणारी ही स्कीम आहे, योजना आहे. बघा जर मग ती म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना. प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा लाभ जो काय आहे तो 60 वर्ष वय व त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. योजना 10 वर्षाची आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला पेन्शन महिन्याला दर 3 महिन्याला, 6 महिने किंवा वार्षिक अशा 4 पद्धतीच्या टप्प्याने तुम्ही पेन्शन घेऊ शकता. बघा काही जणांना महिन्याला जर पेन्शन पाहिजे असेल तर या योजनेच्या माध्यमातून महिन्याला पेन्शन घेऊ शकता. कुणाला 4 महिन्यातून पाहिजे असेल तर 4 महिन्यातून, 2 महिन्यातून पाहिजे असेल 2 महिने, तुम्हाला वार्षिक जर पैसे पाहिजे असेल तर वार्षिक पैसे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. मग या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा ते पण बघा सविस्तरपणे सांगतो. बघा आता तुम्हाला आता याचा लाभ घ्यायचा असेल तर पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही यामध्ये रक्कम गुंतवावी लागेल. तुम्हाला थोडीशी रक्कम गुंतवायची आहे. यामध्ये फक्त गुंतवणूक केलेल्या रकमेला तुम्हाला जबरदस्त व्याजदर मिळणार आहे. तुम्हाला आता सिनियर सिटीजन जे काय असेल तुमचं, जे तुमचं 65 वर्षाच्या पुढील म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचं जे कार्ड असेल ते जर तुमचं असेल पुरावा म्हणून, तर तुम्हाला बाकीच्या ठिकाणी काय असेल 4-5% व्याज मिळतं. परंतु या योजनेअंतर्गत तुम्हाला 8% यामध्ये तुम्हाला व्याज मिळणार आहे. बघा आता या योजनेत तुम्ही 1000 रुपयापर्यंत पासून तुम्ही 15 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला जर पेन्शन येत असेल, तुमचा जर पैसा पडून असेल तर तुम्ही या योजनेत नक्की गुंतवू शकता. बाहेरच्या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5% व्याज मिळतं, परंतु या ठिकाणी तुम्हाला थोडीशी गुंतवणूक करून तुम्हाला म्हणजे जर एका प्रकारे जर विचार केला तर बाहेरच्या ठिकाणी 4 ते 5% व्याज आहे, परंतु या ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक केला तर तुम्हाला 8% व्याज मिळतं. कारण की तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुमच्यासाठी तुमच्याकडे सिनियर सिटीजन यासाठी पुरावा कार्ड पाहिजे, कारण तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात का त्यासाठी एक कार्ड पाहिजे. बघा आता तुम्हाला सांगतो महत्त्वाच्या योजना आहेत, लक्ष देऊन बघा. बघा मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातल्या नियमांचे मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यात जर तुम्ही पोस्टाच्या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये तुमचे आधीपासून खाते उघडून पैसे इन्व्हेस्ट केले असतील तर या योजनेतील बदल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. मित्रांनो, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा कदाचित एकदाच असा काय नियम आहे तर त्यामध्ये बदल झालेला नाही किंवा त्यामध्ये आता बदल झालेले दिसून येत नाही. बघा तुमचे पोस्टामध्ये जर खातं असेल तर तुमच्यासाठी एक नवीन स्कीम आलेली आहे, ती पण सांगतो, ज्या अंतर्गत तुम्हाला चांगलं बेनिफिट मिळू शकेल, चांगलं व्याजदर मिळू शकेल. बघा ही तुम्हाला योजना कोणती आहे ती पण सांगतो. बघा त्यामुळे आता ही जी योजना सांगणार आहे त्यामध्ये या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत झालेल्या बदलांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पोस्टाची माहिती महत्त्वाची आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला चांगले व्याजदर मिळेल. तुमचं पोस्टामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी ही पण बातमी महत्त्वाची आहे, ज्यामुळे तुमचे खाते आहे किंवा नाही, तुम्हाला नवीन खाते उघडायचे असेल तर काही अडचण येणार नाही.
खरं म्हणजे पोस्टाची ही योजना खास करून फक्त 60 वर्षाहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आली आहे। ही जी योजना आहे ही पोस्टाची 60 वर्षाहून अधिक जे काय असेल ती लोक आहेत त्यांना बनवण्यात आले आहे। परंतु यात असेही काही नियम आहेत ज्यामुळे 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना सुद्धा योजनेमध्ये खाते उघडता येते। बघा आता तुमचं वय 60 वर्षापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेमध्ये खाते उघडता येईल। परंतु यासाठी सरकारनं एक अट ठेवली आहे। ती अट कोणती आहे ते पण समजावून सांगतो, बघा लक्ष देऊन। मित्रांनो, ही योजना आता 5 वर्षाची आहे। या योजनेत तुम्हाला 1000 रुपयापासून 30 लाख रुपयेपर्यंत पैसे जमा करता येतात। योजनेचे मॅक्झिमम लिमिट 30 लाख रुपयापर्यंत आहे। जे काही पैसे तुम्ही भराल ते एकर कमी तुम्हाला भेटायचे आहे असे नाही। म्हणजे काय सांगितले बघा, तुम्हाला एकर कमी भेटेलच असं काय नाही। तुम्हाला कधी भेटणार तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ठरवू शकता। म्हणजे तुम्हाला कधी भेटणार बघा, दर महिन्याला तुम्हाला मिळू शकतं, दर वर्षाला पैसे तुम्हाला भरावे लागतील। म्हणजे तुम्हाला पैसे दर महिन्याला सुद्धा मिळू शकतात, दर वर्षाला सुद्धा मिळू शकतात। तुम्ही त्याचप्रमाणे दर महिन्याला ते पैसे भरू शकता किंवा वर्षाला भरू पण शकता आणि भरलेल्या तुमच्या पैशावर तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळू शकते। व्याज तुमच्या अकाउंटवर सुद्धा जमा होऊ शकते असं सांगितलंय। बघा आता ही योजना कोणती आहे लक्ष देऊन बघा। मग अकाउंट तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये असो किंवा इतर कोणत्याही बँकेत जनरेट झालेले व्याज न चुकता दर 3 महिन्याला तुमच्या खात्यावर जमा होत राहतं। मित्रांनो, आमच्या आता आजच्या या व्हिडिओमध्ये बघा, आजच्या दिवसामध्ये जर तुम्ही आता सध्याला जर म्हणलं की मला आता यात गुंतवायचं आहे तर बघा, आजच्या दिवशी जर तुम्ही योजनेमध्ये खाते उघडले तरी सुद्धा व्याज तुम्हाला काही ठराविक तारखांनाच मिळते। वर्षातून 4 वेळा पहिल्यांदाच पैसे जमा केल्यानंतर 31 मार्च, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबर, बघा या तारखा लक्षात ठेवा। या तुम्हाला याच तारखाला तुम्हाला व्याज मिळतं 31 मार्च, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबरला। आणि त्यानंतर दरवर्षी 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर आणि 1 जानेवारीला या योजनेत जी रक्कम जमा कराल, बघा या योजनेत जी रक्कम तुम्ही जमा कराल त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्सचा जी काय असेल ती GST या अंतर्गत तुम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंत सूट मिळवता येते। तुम्हाला जी काय असेल ती GST तुम्हाला लागलेली आहे, जी काय असेल ती GST लागते तुम्हाला। व्याजदरावर तुम्ही जे काय असेल ती पैसे देता त्यावर तुम्हाला 1.5 लाखापर्यंत सूट मिळवता येते। त्यामुळे या योजनेमध्ये ज्यांचे वय 60 वर्षाहून अधिक आहे त्यांनी त्यामध्ये खाते उघडता येते। पण वय 60 पेक्षा कमी असेल तरी सुद्धा खाते उघडता येते, पण त्यासाठी एक काही अटी आहेत। समजा तुम्ही जर डिफेन्सचे कर्मचारी आहात आणि तुमचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे आणि स्वतःच्या वेळेच्या आधी तुम्ही रिटायरमेंट घेतले आहात। बघा आता काय सांगितलंय, तुम्ही जर वेळेच्या आधीच म्हणजे 60 वर्ष, 58 वर्ष, 60 वर्ष यामध्ये तुम्ही रिटायरमेंट होता तर त्याच्या आधी जर तुम्ही रिटायरमेंट जर घेतली असाल तर बघा काय या केसमध्ये तुम्हाला योजनेमध्ये खाते उघडता येते। तसेच जर तुम्ही सिव्हिल कर्मचारी असाल म्हणजे केंद्रीय कर्मचारी किंवा राज्य सरकारी कर्मचारी असाल आणि तुमचे वय 55 वर्ष असेल म्हणजे स्वतः रिटायरमेंट घेतली असेल तर अशा केसमध्ये सुद्धा तुमचे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये खाते उघडता येऊ शकते। पण या दोन्ही केसमध्ये एक महत्त्वाची अट आहे। बघा ती अट काय आहे, तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, केंद्राचे असाल किंवा राज्य शासनाचे असाल, तुम्हाला दोघाला सुद्धा या स्कीममध्ये खाते उघडता येते। यासाठी अट एक ठेवली आहे, काय बघा अट, तुम्ही रिटायरमेंट बेनिफिट मिळालेल्या तारखेपासून 1 महिन्याच्या योजनेमध्ये खाते उघडले जाणे आणि पैसे अडकवणे गरजेचे असेल। मित्रांनो, यापूर्वी 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला तर खाते उघडता येत नव्हते, पण आता महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। रिटायरमेंट बेनिफिट मिळालेल्या तारखेपासून पुढील 3 महिन्यांच्या आत सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत खाते उघडले जाऊ शकते। बघा आता तुम्हाला हे खाते कधी उघडले जाऊ शकते ते पण तुम्हाला सांगितले, कारण यामध्ये जर तुम्ही केंद्राचे कर्मचारी असाल रिटायरमेंट किंवा जर महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी असाल तर तुम्हाला 55 वर्ष जर तुम्ही रिटायरमेंट घेतली जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला यामध्ये खाते उघडता येते। त्यामुळे तुम्हाला GST 1.5 लाखापर्यंत तुम्हाला माफ होऊ शकतं असं म्हणले। बघा आता तुम्ही जर 10 लाख जमा केले, तुम्हाला आता सांगतो बघा, जर तुम्ही 10 लाख रुपये जमा केले आणि दर 3 महिन्याला तुम्हाला 3 वेळा व्याज मिळाले, पण पुढची व्याज मिळवण्याआधीच तुम्ही खाता जर बंद करणार असाल, काहींचं काय होते पैसे पण भरतात पण काही अडचणी असतात, त्या अंतर्गत तुम्हाला पैसे काढावे लागतात। मग जर तुम्हाला काढायचे असेल तर तुमचे पैसे किती नुकसान किती होणार जर तुम्हाला असा विचार येत असेल तर बघा काय होतंय, जर बघा आता तुम्ही खाता बंद करणार असाल आणि जे काही व्याज तुम्हाला मिळेल असे ते म्हणजे 10 लाख रुपयाच्या रकमेतून कापून उरलेले पैसे तुम्हाला परत मिळते। या व्यतिरिक्त जर समजा तुम्ही 1 वर्षानंतर परत दुसरे वर्ष संपायच्या आत जर बंद केलं तर तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 1.5% रक्कम तुम्हाला कापून घेतली जायची आणि बाकी पैसे तुम्हाला परत मिळतील।
बघा तुम्हाला काय सांगितले, जी काय असेल तुम्हाला 1.5% जर समजा अचानक तुमचं खातं जर बंद करायचा निर्णय घेतला आणि तुम्हाला जे काय असेल ते 8% व्याजानं तुम्हाला जे काय असेल ते पैसे मिळणार होते, जर तुम्ही अचानकपणे 5 वर्षाचं लिहून दिलं आणि अचानकपणे बंद करायचं ठरवलं तर तुम्हाला त्यामध्ये काय सांगितले, तुम्हाला 1.5% कापून घेतलं जाईल. म्हणजे तुम्हाला ही दंड लावला जाईल की बाबा 1.5% तुमचं यामध्ये नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही आधीच ठरवायचंय की तुम्हाला किती वर्षात काढायचं आहे. जे काय असेल तुम्ही रक्कम गुंतवल्या, जे काय असेल ते 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर तुम्हाला ते काढायचं टायमिंग तिथे दिलेलं असतं, आधीच तुम्ही ठरवायचं आहे. जर तुम्ही जास्त वेळा जर ती रक्कम तुम्हाला सांगतो वेळेवर म्हणजे 5 वर्षाचं केला तर तुम्हाला जे काय असेल ते टक्का एखादा वाढवून मिळतो, तुम्हाला व्याज दर चांगलं मिळतं. जर कमी केला तर तुम्हाला कमी मिळतं. बघा आता मित्रांनो, मिळालेल्या तुम्हाला जे काय असेल तुम्हाला मिळालेल्या व्याजाचे पैसे कापले जात नव्हते. समजा आता 10 लाख रुपये जमा केले आणि तुम्ही 1 वर्षानंतर पण दुसरे वर्ष संपायच्या आत जर बंद केले तर फक्त तुम्हाला 15,000 रुपये 10 लाखातून कापले जातील. म्हणजे आता तुम्हाला काय सांगितले, जे काय असेल 1.5% 10 लाखाचा 1.5% म्हणजे 15,000 रुपये कापले जातील. म्हणजे 10 लाखांचा 1.5% म्हणजेच 15,000 होतो. ते तर तुम्ही 10 लाखातून तुमचं जे काय असेल ते 1.5% कापलं जातं. म्हणजे 15,000 रुपये तुमचे कट केले जातात आणि मगच तुम्हाला पैसे दिले जाते. या केसमध्ये जे काही व्याज तुम्हाला मिळाले असेल ते परत मागितले जाणार नाही. त्याचप्रमाणे जर का तुम्ही 2 वर्ष पूर्ण झाल्यावर 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आत बंद करणार असाल तर जमा रकमेचा 1% कापून उरलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. बघा काय सांगितलं, 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आत म्हणजे काय सांगितले, अचानक जर तुम्ही 1 वर्ष म्हणजे 5 वर्षाचं लिहून दिला आणि 1 वर्षामध्ये जर तुम्ही काढायचं असं ठरवलं तर तुम्हाला काय असेल ते 1.5% तुम्हाला कापून घेतलं जाईल. जर तुम्ही 5 वर्षाचं लिहून दिलं आणि अचानक तुम्हाला जर काढायचं असं तुमच्या मनात आलं तर तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला 1% फक्त कापून घेतलं जाईल. म्हणजे यामध्ये काय सांगितले, सिनियर सिटीजन जे आहेत 65 वर्ष सिनियर सिटीजन जे कार्ड काढले आहेत म्हणजे 60 वर्ष 65 वर्ष ज्यांची वर्ष पूर्ण झालेत त्यांना हे व्याज दर चांगले मिळणार असं म्हणलंय. तुम्ही योजनेच्या पोस्टात ज्या कोणत्या योजनेत गुंतवता त्यामधून तुम्हाला जर तुमचं सिनियर सिटीजन कार्ड असेल तर तुम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तर 8%च्या पुढेच तुम्हाला व्याज दर मिळणार आहे. बाकीचे जे लोक आहेत त्यांना फक्त 5 ते 4% व्याज मिळतं. परंतु तुम्ही सिनियर सिटीजन 60 ते 65 वर्ष लोक आहात तर तुम्हाला कमीत कमी व्याज दर 8%च्या पुढेच मिळतं. आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला काय सांगितलंय की तुम्हाला व्याज दर एवढा फायदा मिळतो, त्यामुळं यामध्ये तुम्ही गुंतवणूक नक्की करू शकता. बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला व्याज दर कमी मिळतो. या ठिकाणी जर पैसे तुम्ही गुंतवले तर तुम्हाला 8% व्याज दर मिळतो. त्यामुळे तुम्ही पोस्टाच्या या स्कीममध्ये नक्की गुंतवा पैसे आणि यामधून तुमचा 8%चा लाभ नक्की घ्या. आणि मी काय सांगतोय, तुम्हाला जे काय असेल ते औषध मेडिसिन मिळणार आहेत तर तुम्हाला सिनियर सिटीजन जे कार्ड आहे ते कार्ड काढल्यानंतर तुम्हाला हे सर्व याचा लाभ मिळणार आहे. कारण सिनियर सिटीजन कार्ड जर तुम्ही दाखवला तर तुम्हाला कोणत्याही मेडिकल अंतर्गत तुम्हाला जे काय असेल ते भरपूर डिस्काउंट मिळलं जातं. पहिला तुम्ही जे काय असेल ते औषध उपचार घेत होता त्या अंतर्गत तुम्हाला एवढे डिस्काउंट मिळत नव्हतं, परंतु आता तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या ज्या योजना तुम्हाला ज्या आहेत त्या कशा वाटल्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.